आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आप की अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये आपले स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज सादर करूया सुरांच्या दुनियेतील एक असे नायक ज्यांच्या आवाजामध्ये मोहम्मद रफी यांचा सूर आहे, ज्यांच्या हरकतींमध्ये किशोर कुमार यांचे आगाऊपण आहे, ज्यांच्याजवळ मुकेश आणि मन्ना डेची मेलडी आहे, ज्यांच्याजवळ सूर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आशीर्वाद आहे। प्लीज वेलकम वन अँड ओनली सोनू निगम। आणि या टाळ्या वाजवत रहा, कारण की आजच्या जज भोजपुरीच्या खूप मोठ्या सिंगर आहेत, मालिनी अवस्थी। आणि याआधी खटला सुरू करूया। आपकी अदालत मध्ये आरोप आणि प्रत्यारोपांची मालिका सुरू करू। आजच्या जज मालिनी अवस्थी यांची परवानगी मागूया आजची कारवाई सुरू करण्यासाठी। परवानगी आहे। तर आपकी अदालत मध्ये खटला सुरू करूया। सुरांचे राजे यांच्यावर आपकी अदालत मध्ये पहिला आरोप। आपकी अदालत मध्ये सोनू निगम यांच्यावर आरोप आहे की हे कन्फ्युज्ड असतात। सोनू, तुमचे बालपण बघत होतो, लहानपणी टॉपर होते क्लासमध्ये, सायंटिस्ट बनायची इच्छा होती, कन्फ्युज्ड होऊन सिंगर बनलात तुम्ही। यामध्ये कन्फ्युजनची गोष्टच नाहीये सर। हे प्रत्येक विद्येमध्ये पारंगत होणं समजलं जातं। जेव्हा एखादा माणूस की तुम्ही पहिले अभ्यासामध्ये जेव्हा मी शिकत होतो तर माझा क्लास फेलो इथं बसलाय माझा कैलाश। त्याला माहिती आहे की मी अभ्यासामध्ये किती हुशार होतो आणि मी किती त्यामध्ये अभ्यासामध्ये व्यग्र असायचो। अभ्यास पण त्याचबरोबर मी स्पोर्ट्समध्ये देखील चांगला होतो आणि गाणं माझे वडील माझी आई यांच्यामुळे मला मिळालं होतं। तर मी गाण्यासाठी पण मेहनत करायचो, रियाज करायचो। एक वय आलं जिथे मला वाटलं की ओ माय गॉड, आय वॉन्ट टू बी सायंटिस्ट, मला शास्त्रज्ञ बनायचंय। आणि मी प्रत्येक सायन्सला आजपर्यंत मी डिस्कव्हरी सायन्सला बघत असतो किंवा मी युट्यूबवर जात असतो, काही ना काहीतरी नवीन माहिती घेत असतो। तर आजही माझं क्रेज सायन्सकडे, खास करून फिजिक्स बाबत संपलं नाहीये अजून। परंतु गाणं जे होतं ते थोडंसं एक वेगळं लेवल। कोणी बनवले सिंगर तुम्हाला? सिंगर बनवले जात नाहीत, सिंगर जन्माला येतात। मी जन्माला आलो होतो गायक म्हणून आणि 15 वर्षाच्या वयामध्ये मी दिल्लीमध्ये खूप सारे कॉम्पिटिशन जिंकणं सुरू केलं। आणि तेव्हा माझे वडील आगम कुमार निगमजी आणि मम्मी शोभा निगमजी यांनी डिसाईड केलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता मुंबईला जायचं, कारण की माझं हे जे गाणं होतं ते नेक्स्ट लेवलला जाणं गरजेचं होतं। तर 18 वर्षाच्या असताना मी जेव्हा 12th पास केलं, मी मुंबईला गेलो आणि तेव्हा मी प्रयत्न केला की करस्पॉन्डन्स म्हणून शिकण्याचा। परंतु जेव्हा माझे एक्झाम झाले तेव्हा माझं पहिलं गाणं हिट झालं। सिला दिया तूने मेरे प्यार का, यार नहीं फाड़ दिया एक अच्छा यार का। नाही, तुमचे बाबा इथे बसले आहेत। हो, मी यांना विचारू इच्छितो की इतर वेळी लोक आपल्या मुलांना बोलतात की डॉक्टर बना, सायन्समध्ये इंटरेस्टेड आहे, सायंटिस्ट बना, तुम्ही थांबवलं नाही हे कोणत्या लाईनमध्ये जात आहे सिंगर बनायला? नाही, ऍक्च्युली मी स्वतः सिंगर आहे, तर मला माहिती आहे की कोणत्या सिंगरची किती विशेषता आहे आणि तो कुठपर्यंत जाऊ शकतो। तर ते मी ओळखलं होतं की हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिंगर आहे आणि हा यामध्येच गेला पाहिजे आणि ज्यामध्ये याची सर्वात जास्त ॲबिलिटी, अगदी बरोबर, त्याची क्षमता आहे। अगदी बरोबर ओळखलं। परंतु सिंगर बनायच्या आधी ऍक्टिंग? हो, लहानपणी मी काही फिल्म्समध्ये काम केलं होतं ॲज अन ॲक्टर। नाही, त्याहूनही खूप आधी। चाइल्ड आर्टिस्ट? हो, उस्तादी उस्ताद पासून, प्यारा दुश्मन, तकदीर,
कृष्णा बेताबमध्ये सनी देओलचा लहानपण मी होतो बेताबमध्ये. सो मी खूप साऱ्या फिल्म्समध्ये ॲज अ चाइल्ड काम केलं होतं. काय झालं होतं की मुंबईला आलो होतो आणि लहानपणी मी काही वेळ मुंबईमध्ये राहिलो होतो. मी, पप्पा, मम्मी आणि माझी लहान बहीण. माझी सर्वात लहान बहीण पण इथे जन्माला आली होती मुंबईमध्ये. तर त्यावेळी होतं बाबा की ॲक्टिंग केली. त्यावेळी जोपर्यंत चाइल्ड आर्टिस्टमध्ये होतो. मग त्यानंतर सोडून मग दिल्लीला परत आलो. मग अभ्यास केला प्रॉपरली आणि गाण्यावर लक्ष दिलं आणि मग 91 मध्ये आम्ही लोक परत आलो. जेव्हा मुंबईला गेलात तेव्हा खूप धक्के खावे लागले. हो, खूप जास्त. आणि काय होतं की प्रत्येक माणसाचे मापदंड वेगळे असतात धक्के खाण्याचे. काही लोकांना जेवणासाठी स्ट्रगल करावा लागतो आणि त्यामध्येही खूप जास्त त्रास होतो. माझ्या पप्पांनी जेवणासाठी खूप स्ट्रगल केलंय. त्यांनी खूप धक्के खाल्लेत माझ्या पप्पांनी. मी जेवणासाठी स्ट्रगल नाही केला, पण इमोशनल स्ट्रगल केलाय. जेव्हा कोणी तुमची इन्सल्ट करतो, जेव्हा कोणी तुमचे अभ्यासामध्ये इतके हुशार, तर स्कूलमध्ये टीचर तुमच्यावर प्रेम करतात आणि इथे काय करतोस रे? कोणी हे केले केलं असे? कशाला? बाहेरचे वॉचमॅन पण पहिले असं करताय. मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग घटना सांगतो. एक गाणं होतं. खत लिखना हमें खत लिखना. हे गाणं अनु मलिकजीने माझ्याकडनं गाऊन गेलं होतं. तर जेव्हा रिहर्सल होत होती, तर हा खूप छान इन्सिडेंट आहे. तुम्हाला माहीतच आहे की काय माणसाला सहन करावं लागतं. आणि मी एकदमच नवीन पोरगा, कधीच आयुष्यामध्ये इन्सल्ट पाहिली नाही. नेहमीच क्लासिक घरामध्ये आमचं वातावरण. आई-वडील पण आमच्याशी नेहमी आदराने बोलणारे आणि तिथे आपले लाडके, आता तर माझ्यावर खूप प्रेम करतात. मीही त्यांच्यावर खूप प्रेम करतो. तेव्हाही करत होतो. परंतु ते फटकळ आहेत. तुम्हाला माहितीच आहे. अनु मलिक फटकळ माणूस आहे. तर ते गाणी शिकवत होते. खत लिखना हमें खत लिखना. तर त्याचे बीट्स आहेत 6 आहेत. धक्कत हे. मग मी विचार केला की याचा त्यामध्ये रिदम नव्हता वाजत. आय थॉट टक. मी गात होतो की खत लिखना हमें खत लिख 1 2 3 4 1. जेव्हा की 1 2 3 ही बीट्स होते त्याची. आता पहिल्यांदा सांगितलं याचा अर्थ नाही की पहिल्यांदा शिकून जाईल. तर मग काय बोलले मला, अबे इथे हजाम बनायला आलास की सिंगर बनायला आलास? तुम्हाला सांगतो हा इन्सल्ट मला आजपर्यंत लक्षात आहे. मी त्यांना बोललो देखील की तुम्ही खूप वाईट होतात. कसे तुम्ही सगळ्यांना रागवत असता, घाबरवत असता. ही इज मोर लाईक अ बडी. तर मी त्यांना बोलू शकतो की तुम्ही किती डेंजरस माणूस होता आपल्या तरुणपणी. लहानपणी तुम्ही तुमच्या आईवडिलांना खूप मोठं टेन्शन देत असाल. तर बोलत होते की हो मी देत होतो. सो दिस इज दीज आर द काइंड ऑफ परंतु या ज्या त्यांनी गोष्टी. तुम्हाला मोठे हिट सॉन्ग दिले. खूप अनु संदेश से आते मलिकजींचं हैं. माझ्या करिअरमध्ये अनु मलिकजींचं इतकं मोठं योगदान आहे की या गोष्टीला कधीच नकार देऊ शकत नाही की मी आयुष्यात जे काही आहे त्यामध्ये खूप मोठं स्थान, खूप जास्त प्रेम, खूप मोठं योगदान अनु मलिकजींचं आहे. अनडाउटेड अबाउट दॅट. संदेश से आते हैं जे माझं पहिलं हिट गाणं होतं, ज्यामुळे लोकांना माहीत झालं की मी चांगलं गाऊ शकतो, ते अनु मलिकजींचंच होतं. रिफ्युजी पासून इस प्यार को मैं क्या नाम दूं. सगळी गाणी. तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहें हो गया है. तर ही इज डुईंग मला खूप. आणि आजपर्यंत मला आताही मी बेगम जानमध्ये गाणं गायलं होतं त्यांच्यासाठी. सो त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि एक वेगळं स्पिरिच्युअल नातं आहे आमचं. परंतु हिट झाले जे गाणे आहेत ते गायकीवाले नव्हते, ते रिदमवाले गाणे होते. कोणतं दिल गाणं? दीवाना. ये दिल दीवाना. हो, नाही यामध्ये गायकी होती. तुम्हाला सांगतो मी. कुठे पण म्युझिकमध्ये लोक टाईपकास्ट होऊन जातात. जसं माझं संदेश गाणं आलं तसं काही लोक म्हणाले, हा चांगलं गातो पण रफी साहेबांसारखा गातोय. पेट्रियोटिक गाणं आलं तर देऊ शकतो त्याला पण गाणं. आणि ते असं नाही होऊ शकत ना. मला ट्रेंडिंग गाणं हवं होतं. मला मेनस्ट्रीम गाणं हवं होतं. मला माहित होतं की मी वेस्टर्न म्युझिक ऐकतो, मी इंग्लिश गाणी ऐकतो, तर मला आजची गाणी द्या. तर हे जे गाणं गायलं होतं, हे जे दिल दिवाना गाणं होतं, याने मला एक ती जागा दिली की जिथे हा गायकीवालं गाणंही गाऊ शकतो आणि हा ॲटिट्यूडवालं पण गाणं गाऊ शकतो. तोपर्यंत असं कोणतंही गाणं आलं नव्हतं. आज तुम्ही ऐकता थोडं वेस्टर्नाइज सिंगिंग. दिस वॉज द फर्स्ट सॉन्ग ज्याने तो पाथ बनवला की हो, इंडियन फिल्म म्युझिकमध्ये अशा प्रकारचे वेस्टर्नाइज कॉन्सेप्टचे गाणे, अग्रेसिव्ह गाणेही येऊ शकतात. सो त्या गाण्याने मला खूप मदत केली अँड आय फील बोथ द सॉन्ग कॉम्प्लिमेंट्स ईच अदर. आणि हे जे गाणे गायले होते तुम्ही, क्या है तेरा मोबाईल नंबर? बघा प्रत्येक मनुष्याला बघा माझे पहिले उस्ताद रफी साहेबांबद्दल मी हे म्हणाले की जसं रफी साहेबांनी केलं होतं ते गाणं
ओ दुनिया के रखवाले, तेही करत होते की सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए, आजा प्यारे. तर त्यांनी ते पण गाणं गायलं होतं आणि चाहे कोई मुझे जंगली कहे. हे पण गायलं होतं. तर तसेच व्हॉट इज मोबाईल नंबर माझ्यासाठी ॲज अन आर्टिस्ट आणि त्यांचा शिष्य असल्याच्या नात्याने हे माझं होतं की लोक मला प्रत्येक गाण्यामध्ये ऐकावेत. मला कल हो ना सारख्या स्पिरिच्युअल गाण्यांमध्ये ऐकावं, मला पेट्रोटिक गाण्यामध्ये ऐकावेत, मला कॉमेडी गाण्यामध्ये ऐकावं. मी खूप सारे कॉमेडी गाणे पण गायले आहेत, ज्यामध्ये खरं तर हे रोमॅन्टिक गाणं पण आहे, पण कॉमेडीज गाणं आहे ना. व्हॉट इज मोबाईल नंबर हे तर कॉमेडीज आहे ना. तशी मी खूप गाणी गायली आहेत आणि या गाण्याने मला एक एक विस्तार एक दिला दोन जरा ॲज अ गायक. उदाहरण सांगून द्या, कोणते कॉमेडी गाणे? अ, अ, एक गाणं मी गायलं होतं, त्याची पहिली लाईन मला आठवत नाही. विनोद राठोड आणि मी गायलं होतं. मी पूर्ण गाणं अल्ताफ राजासारखं गायलं होतं. ते मैं सूरज हूँ न न न न न न, कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेली, कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेली. असं गायलं होतं मी. मग जसं व्हॉट इज मोबाईल नंबर आहे, याला जर माझी इच्छा असती तर मी What is mobile number? What is your style number? करनी है. रोमॅन्टिक गायलं असतं, पण मला माहिती होतं की हिरो कोण आहे, गोविंदा. तो कॅरी करेल, तो बदमाशी करणार. What is mobile number? What is your style number? करनी है प्यार. What is your. तर ते पे जे जे काही गाणं आहे, सो हे याला मी वेगळ्या स्टाईलमध्ये गाण्याचा प्रयत्न केलाय. मग एक गाणं होतं जे तुम्हाला सांगितलं आता, इस प्यार को क्या नाम दूं. मी नेहमी बोलतो की लोकांना माहित नाही की गाणं ॲक्च्युअली मी लकी अलीकडनं इन्फ्लुएन्स होऊन गायलंय. बिकॉज त्यांच्या गायकीची स्टाईल एक आय यूज टू ऑलवेज लाईक लकी अली यांचा आवाज एक वेगळा आवाज होता. तर मग मी ते गाणं इस प्यार को मैं क्या नाम दूं, हो बेचैन दिल को कैसे आराम दूं. वो वो वो. तर आय हॅव स्टार्टेड लाईक हिम. मी ऐकले की तुम्ही खूप सारे सिंगर्सला एकत्र करून एक साथ 40 गाणे गाऊ शकता, एक दुसऱ्याला एकत्र करून. मी आता एका अवॉर्ड फंक्शनमध्ये केलं होतं. मिर्ची अवॉर्ड. हो. मला जितकं आठवतंय मी आता तुम्हाला थोडंसं सांगतो. फॉरगिव्ह मी जर कारण मी त्यावेळेस पाठ केलं होतं. आता यांनी मला अडचणीत टाकून दिलं आहे, अकस्मात अडचणीत टाकलेले. तर मी तुम्हाला ऐकवतो. तेरा प्यार प्यार प्यार, तेरा प्यार प्यार प्यार, हुक्का बार बार देखो, हजार बार देखो, मैंने देखा है ये एक सपना, फूलों के शहर में है ना, बोलो बोलो है ना, बोलो बोलो. पापा को मम्मी से, मम्मी को पापा कहते हैं, बड़ा नाम करेगा, मगर ये मेरा दिल प्यार का दीवाना, दीवाना दीवाना, प्यार मांगा है तुम्ही से, ना इनकार करो, पास बैठो जरा सी आहट होती है तो दिल सोचता है, कहीं ये वो तो नहीं, नहीं नहीं अभी नहीं, थोडा करो इंतजार. हे असं केलं होतं मी थोडंफार असं, त्यामुळे थोडंसं एक काळ होता जेव्हा हो. प्रत्येक दुसऱ्या फिल्म मध्ये सोनू निगमचे गाणे असायचे. ज्यावेळी शाहरुख खानचे गाणे तुम्ही गात होते. माझ्याजवळ खूप मोठी यादी आहे. हो. आता कल हो ना हो, कभी अलविदा ना कहना, एका वेगळ्या प्रकारचे गाणे म्हटले तुम्ही हो आणि भरपूर लोकांनी त्याला प्रेम दिलं. हो. स्टेप बाय स्टेप झालं सगळं. माझ्या आयुष्यामध्ये ओव्हरनाईट सक्सेस कधीच नाही आली. अच्छा सिला दियापासून कहाणी सुरू झाली. इश्क में हम तुम्हें क्या बताएं, हे सगळे लहान असेल, जन्मले पण नसेल कदाचित ह्यामधले काही लोक. किस कदर चोट खाए हुए हैं. हे झालं. त्यानंतर टेलिव्हिजनवर मी एक शो केला सारेगमा, जो खूप फेमस झाला आणि त्यानंतर लोकांना समजलं, ओळखणं सुरू केलं की मी काय विचार करतो, मी कसा बोलतो. आणि त्यानंतर मी 97 मध्ये संदेश आते हे,
मी ते तुम्हाला थोडंसं गाऊन दाखवतो. संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, जो चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप घेऊन जातो. कसं कसं माझ्या हिशोबाने थोडंसं जे मला माझे गाणे लक्षात आहे, ज्यांनी मला माझ्या लाईफमध्ये माइलस्टोनचं काम केलंय. त्यानंतर मग ये दिल दीवाना दीवाना है, ये दिल दीवाने ने मुझको भी कर डाला दीवाना. तर हे गाणं हिट झालं. त्यानंतर व्हॉट इज मोबाईल नंबर. मग ऐसा पहली बार हुआ है 17-18 सालों में. हे असं आलं. त्यानंतर सूरज हुआ मध्यम, चांद जलने लगा, आसमां ये हाय क्यों पिघलने लगा, मैं ठहरा रहा ज़मीं चलने लगी, धड़का ये दिल सांस थमने लगी. हो क्या ये मेरा पहला पहला प्यार है सजना, क्या ये मेरा पहला पहला प्यार है. मग हे आलं. मग त्याच फिल्ममध्ये आलं कह दो ना यू आर माय सोल. एकदम वेगळं जनरचं गाणं. कुठे हे सूरज हुआ मध्यम, कुठे हे बोले चूड़ियां बोले कंगना. हे आलं. मग पुढच्या फिल्ममध्ये कल हो ना हो बिकेम असं कल्ट आलं की मी नेहमी बोलतो की जेव्हा मी माझे शेवटचे श्वास घेत असेल आणि जेव्हा अल्टिमेटली न्यूज येईल, रजतजी बोलत असतील प्रसिद्ध गायक सोनू निगम यांचं निधन झालंय, तर त्यावेळी यांच्या टीव्हीवर वाजत असेल हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाँव है कभी कभी है धूप जिंदगी, हर पल यहाँ जी भर जियो जो है समा कल हो न हो. मग त्यानंतर काय होईल जर मी वाचलो तर किसका है ये तुमको इंतजार में होना. तर माझ्या आनंदामध्ये गाणं गातील. अरे हे तर महत्वाचं गाणं विसरलो मी. तू ही तू सतरंगी रे, तू ही तू मन रंगी रे. वन ऑफ द माय बेस्ट सॉन्ग. सो खूप गाणे गायलेत. मग आता अभी मुझबे कही आलंय जे अग्निपथ मध्ये गायलंय. जीने के हैं 4 दिन ओ बाकी है बेकार दिन. सो आय बीन रिअली लकी. जेव्हा तुम्ही गाण्याचे रील्स माझ्यासाठी चालवत होते तर मला रडू येत होते यासाठी, कारण की मी विचार करतो की देवाने खूप मला दिलंय. आय एम रिअली हॅपी. द गॉड इज व्हेरी काइंड. देवाने इतके दिले, लोकांनी इतके प्रेम दिले तुम्हाला. ऍज अ सिंगर लोकांनी खूप प्रेम दिले, परंतु तुम्ही हिरो बनायला गेले होते. अरे आता फिल्मचे नाव बघा, लव्ह इन नेपाल. हो. तर अचानक ही हिरो बनण्याची हौस कुठून आली? झालं असं की मी हिरो बनायच्या आधी व्हिडिओज केले होते खूप साऱ्या गाण्यांचे, आणि त्याला बघून कदाचित डायरेक्टर प्रोड्युसर्सला वाटलं आम्ही यांना फिल्म देऊ शकतो. तर मी स्वतःसाठी कधीच फिल्म नाही बनवली. माझ्याकडे ऑफर्स आल्या समोरून, आणि माझं हे खरंच मानणं आहे की तुमच्या नशिबात जे असतं ते तुमच्याबरोबर घडतं. मी जे काही आहे आज, मी माझी गाणी बघून ऐकून रडत का होतो? कारण की मी फक्त हात जोडून बोलत होतो, थँक्यू गॉड, तुम्ही मला संधी दिली, तुम्ही मला इतकं मोठं केलं. मी हा विचार नाही करत की अरे बघितलं सोनू निगम तू काय काम केलंय सर. तसंच माझं हे मानणं आहे की जे होणार आहे ते नक्कीच होणार आहे. नशीब असतं, देवाचा आशीर्वाद असतो, लोकांचे आशीर्वाद असतात. माझ्या डेस्टिनीमध्ये त्यावेळी योग्य फिल्ममध्ये काम करणं नव्हतं लिहिलं. मी तुम्हाला एक चांगलं एक्झाम्पल देतो. हे लोक हसतील, बट तुम्हाला त्यामागचं लॉजिक सांगतो मी. एक फिल्म आली होती जानी दुश्मन.
आता तुम्ही बघा त्याच्या मागचं लॉजिक बघा. मला काय माहित होतं फिल्म काय होणार आहे. मी नवीन मुलगा, माझ्यावर कोणाचा वरदहस्त नाहीये ॲज अन ॲक्टर की मला गाईड करेल, भाऊ हे नको करूस फिल्म बनवा. मी काय विचार केला, सनी देओल, अक्षय कुमार पागल तर नसतील, सुनील शेट्टी आहे त्यामध्ये, आफताब पण आहे, अर्शद वारसी आहे, मनीषा कोइराला आहे, इतके लोक, आणि आदित्य पांचोली आहे. इतके 11 लोक तर पागल नाहीत ना. ही फिल्म इतकी खराब बनू शकते की जे लोक सीझन ॲक्टर आहेत, ज्यांचा आपण रिस्पेक्ट करतो, अक्षय, सनी देओलजी आणि सुनील शेट्टी, हर्षद पण इतके चांगलं काम करतात, आफताब आपला, ते लोक इतकं रॉंग डिसिजन कसे घेऊ शकतात. सो बट माझ्या नशिबामध्ये हेच होतं, ते सर्वच्या सर्व रॉंग होणार होते. ते तुमच्या नशिबामुळे सगळे फेल होऊन गेले. असं अजिबात नाहीये. नाही, ते कलेक्टिव्ह होतं. इट वॉज अ कलेक्टिव्ह बॅड लक फॉर ऑल ऑफ अस. कोणी पण माणूस खराब फिल्म बनवण्याचा प्रयत्न नाही करत. माझ्या मते राजकुमार कोहलीजीने पूर्ण प्रयत्न केला असेल, बट त्या फिल्मचं काही नव्हतं होणार. आणि ते बेसिकली वन ऑफ द बिगेस्ट डेंट्स ऑफ माय करिअर. त्यानंतर मी फिल्म्समध्ये काम करण्याचा विचारच सोडून दिला. मला खूप लोकांनी बोलवलं, पण मी विचार केला की जोपर्यंत मला माझ्या आतून आवाज नाही येत तोपर्यंत फिल्ममध्ये काम नाही करणार. आणि मी त्यानंतर कधी फिल्ममध्ये काम केलं नाही. आणि मी खूप संतुष्ट आहे सर. मला म्हणजे माझी भूक इतकीच आहे आयुष्यामध्ये. मला जितकं काही मला मिळालंय ना, यानंतर जर देखील मी भुक्कडसारखा फिरत असेल तर माझ्या इतका कृतज्ञ कोणीच नाही आहे. सो आय एम रिअली सॅटिस्फाईड. तुम्ही खूप चांगली उत्तरं दिलीत आतापर्यंत, परंतु मी अजूनही सॅटिस्फाईड नाहीये. माझ्याकडे अजून आरोप आहेत. ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये सोनू निगम यांच्यावर आरोप आणि प्रत्यारोप असे सुरू राहतात. आज मी जे काय आहे त्यामागे खूप लोकांचे आशीर्वाद आहेत, खूप लोकांची शक्ती जोडली गेलेली आहे. तर त्या शक्तींना काढलं तर मी फक्त 12 रुपयांचा आर्टिस्ट आहे. मला 12 रुपये मिळाले होते. 5 तास गायल्यानंतर मला 12 रुपये मिळाले. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आम्ही सोनू निगमच्या आतापर्यंतच्या आयुष्याबद्दल स्टेप बाय स्टेप ते कसे यशस्वी झाले हे ऐकले. आता आपकी अदालतमध्ये एक असा आरोप ज्याला ऐकून कदाचित सोनू निगम स्वतः चकित होऊन जातील. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये सोनू निगम यांच्यावर आरोप आहे की हे बहुरूपी आहेत. आता सोनू, मी काही फोटो जनतेच्या समोर आपकी अदालतमध्ये दाखवू इच्छित मला आहे. माहिती आहे तुम्ही काय करणार आहे. मला माहिती आहे. यावरून माहीत होईल की कसे कसे रूप बदलत असता तुम्ही. लोक सुद्धा आश्चर्यचकित आहेत एवढे चेहरे पाहून. हा जो गेटअप आहे, एक तर गुलशन ग्रोवर नेहमी गेटअप बदलतात, नाही तर अमरीश पुरी असे बदलायचे नेहमी. तसं मी या गोष्टीला मी एक प्रकारे हेच म्हणाले की ट्रुली यात माझा काही उद्देश नव्हता. माझा ना दोष आहे ना उद्देश आहे. माहीत नाही रजतजी, आय गो थ्रू फेजेस. होतं मला काही, त्याला तुम्ही काही म्हणा. आणि मला कधी कधी वाटतं की बस झालं, आता आपलं केस कापून छोटे करून टाकूया. इतके लहान तुम्ही पहिल्यांदा केलेत, इतके छोटे कधीच केले नव्हते. पण नंतर कधी वाटतं की वाढू दे. आय थिंक इट्स गॉट टू बी डू विथ माय मेंटल अँड स्पिरिच्युअल स्पेस. कधी कधी असं वाटतं की बस वाढू दे. आणि बाबा मला म्हणतात की काय करतोयस, एवढे केस कशाला वाढवतोयस. आणि मला मजा यायची केस वाढवायला. आणि काय होतंय, माझे केस आहेत ना जे कर्ली आहेत, ते जेव्हा मी छोटे ठेवतो तेव्हा स्ट्रेट दिसतात, आणि जेव्हा मोठे होतात ना तसंच गोल 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 निडल्स बनतात त्याचे, की जेव्हा छोटे असतील तर कुरळे राहतील. त्यामुळे हे सगळं आपोआप होतं सर. मी कसं ठरवून केलं नाही. पर्पज तर असतोच. जेव्हा तुम्ही राष्ट्रपतींकडून, अब्दुल कलाम जेव्हा प्रेसिडेंट होते, त्यांच्याकडून तुम्ही अवॉर्ड घ्यायला गेला, तुम्ही त्यांच्या स्टाईलमध्ये केस ठेवून नाही, असं काही नाहीये. हा फोटो पहा तुम्ही.
मी एका मी सीतावर हात ठेवून शपथ घेतो की मी खरंच प्लॅन केला नव्हता. ही चूक फराह खानची आहे. त्यावेळी मी इंडियन पार्ट 1 करत होतो. तर ती मला बोलली, ए सोनू, त्यावेळी तिचे शिरीष कुंदर सोबत अफेअर चालू होतं. तर म्हणते की सोनू, शिरीष ऑल्सो हॅव्हिंग रिबाउंडेड हेअर, तर तू पण रिबाउंडेड करून घे ना, तर तुझे पण लांब केस होऊन जाते. असा करशील तू तर ती मला म्हणाली की माझे केस कर्ली होते, तर तुम्ही बघाल की पहिल्या काही सीझन्समध्ये पहिलं काही एपिसोड्समध्ये बाल कर्ली होते, नंतर स्ट्रेट झाले. ही फराह खानची चुकी आहे. आणि तेव्हाही आलिमनेच माझे केस स्ट्रेट केले होते. मी त्याचा पहिला ग्राहक होतो. त्याने रिबाउंडिंग स्ट्रेट केले होते. आणि मला नव्हतं माहित की मला नॅशनल अवॉर्ड मिळणार आहे कल होना होसाठी सर. त्यामुळे परंतु राष्ट्रपतींनी काही म्हटलं तुम्हाला? मी त्यांना म्हटलं, जसे ते समोर आले त्यांनी बघितलं, हे सॉ मी. तर मी त्यांना म्हटलं, सर सेम हेअर स्टाईल. तर मी जेव्हा म्हटलं तर सेम हेअरस्टाईल, तेव्हा त्यांचं उत्तर ऐका, कॉपीराईट. तेव्हा मला समजलं की कॉपीराईटसाठी मला लढाई लढायची आहे. अजून एक फोटो आहे माझ्याजवळ, हो. जेव्हा तुम्ही भिकारी बनून रस्त्यावर बसले होते हो आणि तिथे हार्मोनियम घेऊन गाणे गात होतात. हो हो हो. आता हे कशासाठी? एक प्रकारे हा एक स्पिरिच्युअल पर्स्यूट होता. मी जे पण काही मिळवलंय याचं एवढंच पण क्रेडिट मला नाही जात. हे माझ्या नशिबात होतं. तर जेव्हा एक लास्ट इयर अशी एक संधी आली की मी विचार केला की मी असंच काहीतरी करूया की तोच आवाज, आणि फक्त तो आवाज रस्त्यावर बसलाय. कोणत्याही व्यक्तीच्या बॅकिंग शिवाय, कोणत्याही मार्केटिंग शिवाय, कोणत्याही लाईट शिवाय, कोणत्याही मायक्रोफोन शिवाय. आणि त्या माणसाचं वय आपण दाखवत आहोत, 70, 75, 80 वर्षाचा माणूस बसलाय, तो रस्त्यावर गातोय. तो एक्सपिरियन्स कसा असेल? सेम आवाज तोच, परंतु आवाजाला मी नाही बनवलं, म्हातारा नाही बनवलं, आवाज सेम ठेवला मी, बट मी स्वतःला एकदम अनरेकग्नायझेबल करून टाकलं. आय ओपनिंग गोष्ट आहे. आणि ही गोष्ट माहीत होती की आपण जे काही आहोत ते आसपासच्या वातावरणामुळे आहोत. जेव्हा मी स्टेजवर जातो तर माझ्याजवळ मायक्रोफोन नसेल तर कसे ऐकू शकाल माझ्या आवाजाला? आणि जर माझे मोठे मोठे पोस्टर्स नाही लागणार, ॲड्स नाही लागणार, मार्केटिंग सोनू निगम येत आहे अमेरिकेमध्ये 16 सेंटरमध्ये शो करण्यासाठी, तर लोक माझ्या शोसाठी येणार का? आज मी जे काय आहे त्यामागे खूप लोकांचे आशीर्वाद आहेत, खूप लोकांची शक्ती जोडली गेलेली आहे. तर त्या शक्तींना काढलं तर मी फक्त 12 रुपयांचा आर्टिस्ट आहे. मला 12 रुपये मिळाले होते. 5 तास गायल्यानंतर मला 12 रुपये मिळाले होते. किशोर कुमार यांच्याबद्दल अशा खूप साऱ्या कहाण्या आहेत. ते काही पण करत असायचे. हो. तर ह्या सगळ्या खोड्या, हे गेटअप, हे सगळं त्यांच्याकडून शिकलात तुम्ही? खरं तर शिकलो तर नाहीये, पण कदाचित फॅक्ट इज तेही एक लिओ होते आणि मीही एक लिओ आहे. दोघेही लिओ राशीचे आहेत. ते 4 ऑगस्ट आणि मी 30 जुलै. तर कदाचित ते आहे, पण माझं हे त्यांच्याशी ते एक वेगळ्या प्रकारची त्यांच्या आत एक स्पिरिट होती. ती स्पिरिट माझ्यात नाही आहे. ते एकदम फॅन्टॅस्टिक माणूस होते. ते खूप काही करायचे, खूप काही बोलून जायचे, खूप मस्ती करायचे. मस्ती मी पण करतो आणि खूप करतो मस्ती, पण माझी आणि त्यांची तुलना करणं थोडंसं बरोबर नाही. ते आमच्या वडिलांसारखे आहेत आणि म्हणजे मी त्यांच्याकडनं खूप शिकलोय आयुष्यामध्ये. माझी अशी इच्छा नाही की कधी रफी साहेब किंवा किशोर कुमारजी किंवा मुकेशजी किंवा तलत महमूदजी, हेमंत कुमारजी, महेंद्र कपूरजी, मन्ना डे साहेबांशी कम्पेअर माझं केलं जावं. मी आहे, ते होते. परंतु काही लोक म्हणतात की तुम्ही खूप दिलफेक इन्सान आहात आणि मुलींना इम्प्रेस करण्यासाठी हे सगळं करतात. अच्छा. मी खरं सांगू तुम्हाला? आज तर सांगूनच टाका. सर, गरज नाही पडत कधी. तर हे खरे आहे की एका काळात प्रत्येक शहरामध्ये कोणी आता बघा, हे असं नाहीये.
नवीन नवीन तरुण झालो होतो तर ऑब्व्हियसली मित्र बनतात तुमचे आणि कोणी तुम्हाला पसंत करतं तर कोणी तुम्हाला जास्त पसंत करतं, कोणाला तुम्ही पसंत करता. तर अशात त्यावेळी खूप लोकांना मी माहीत होतं, ते ओळखत होते. याचा अर्थ असा नाही की मी कोणी मनमौजी प्रकारचा मुलगा होतो. मी असा नव्हतो. मी नेहमीच सभ्यतेने राहिलोय आणि आमचे थोडे फॅमिलीचे कल्चर पण असं आहे की या प्रकारची हिंमत करणं थोडंसं अवघड आहे. पण माझी पूर्ण फॅमिली अशी आहे. तर असा अर्थ म्हणजे असं नाहीये, असं नव्हतो मी. मी मनमौजी नव्हतो हो, पण माझ्या ओळखीतले खूप चला लोकं मी होते. याला इथेच सोडून देतो. आता सोडा या हो, गोष्टीला. थँक यू. परंतु कारण की जर गुपित उघडायला लागू तर गोष्टी खूप दूर-दूरपर्यंत जातील. परंतु तुमचे जे रूप आहेत, त्यातून मला एक रूप हे पण माहीत झाले की जेव्हा फ्लाइटमध्ये असता आणि फिल्म पाहता तर रडता? आत्ता रडत होतो मी. कमाल आहे यार. तुमची रिसर्च पण म्हणजे माय गॉड! आता मी फिल्म बघत होतो लायन. मी दुबईला जात होतो. एक फाउंडेशन आहे त्यासाठी गेलो होतो मी आणि मी ती फिल्म पाहिली लायन आणि मी जोरात रडलो होतो मी. मला माहीत नाही फ्लाइटमध्ये खूप रडायला येतं मला. मी कोणती फिल्म पाहतो मला रडायला येतं. मी खूप रडतो. म्हणजे माझं नाक वाहत असतं. मी साफ करत असतो. माझ्या आतमध्ये थोडंसं आहे मी तसा. हृदय माझं लवकर कनेक्ट होतं काय म्हणतोय समोरचा व्यक्ती त्याच्याशी आणि मी रडतो फ्लाइटमध्ये सर. मला खूप जास्त रडायला येतं फ्लाइटमध्ये. आणि एक रूप हे पण आहे की तुम्ही तसे तर खूप हिंमतवाले आहात. हो. सगळ्यांना धडकता. हो, म्हणजे मी घाबरत नाही कोणाला. कॉकरोचला घाबरता. मी मी या गोष्टीसाठी मी कॉकरोचला इतका घाबरतो ना सर, म्हणजे विश्वास नाही करू शकत. जर इथे दूर तुमच्या त्या वॉलवर कॉकरोच असेल ना, तर मी बाहेर निघून जाईल सर. मला कॉकरोचचा शेपच आवडत नाही आहे. म्हणजे काही मागील जन्माचं काहीतरी असेल त्याच्याशी वाटतं. माझं सगळ्यात मोठं असं नाईटमेअर आहे की मला एखाद्या अशा खोलीमध्ये सोडून दिलं जावं. एक नाही, एक मोठं 12-15 कॉकरोचेस असतील आणि मी मरून जाईल हार्ट अटॅकनेच. कारण की मला त्याचा तो ब्राऊन रंग, मग त्याचे ते टॅक्टिकल्स निघतात ना, ते असे करून आणि मग बाकीचे जे असतात ना, जसं पाल आहे, लोकांना पाल आवडत नाही. पाल कमीत कमी आपल्याकडे धावत तरी येत नाही ना. पण कॉकरोचचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे की ते उडून आपल्यावरच येतात. सरळ असं ठाडकन पडतात. सो दॅट्स वाय मला कॉकरोचची प्रवृत्तीच आवडत नाही. मला कॉकरोचचं नेचरच आवडत नाही. मला कॉकरोचचं ज्या प्रकारे आपल्यावरच पडतात ना, ते मला आवडत नाही. आय एम रिअली स्केअर्ड ऑफ कॉकरोचेस. अजून एक ब्रेक आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये सोनू निगमवर आरोप आणि प्रत्यारोपाचे सुरू राहतील. फिर मैं किसी दुकानदार से करवा के लाया 4 नोट, हाथों में फिर भी छुट्टे न थे, मैं कहता रहा उधर के 500 के छुट्टे दे दे, 500 के छुट्टे. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत सुप्रसिद्ध गायक सोनू निगम. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये सोनू निगम यांच्यावर आरोप आहे की हे सगळ्यांची टिंगल उडवतात. जेव्हा पण तुम्ही स्टेजवर येता कोणत्या पण शो मध्ये, तर सगळ्यात आधी उदित नारायणची टिंगल उडवतात, कुमार सानूंची टिंगल उडवतात, कोणालाच नाही सोडत. याचं आन्सर देण्याच्या आधी माझं तुम्हाला एक प्रश्न आहे. तुम्हाला लोकांना वाटतं की जॉनी लिव्हर साहेब दिलीप कुमार यांची गंमत करतात, नाही. की ते जॉनी वॉकर यांची टिंगल करतात, की ते मनोज कुमार यांची टिंगल करतात? मला विचाराल तर इम्पर्सनेशन, मिमिक्री एक कला आहे आणि तुमच्यामध्ये काही असेल तर तेव्हाच तेव्हाच तुमची नक्कल केली जाऊ शकते. प्रत्येक माणसाची नक्कल करणं पॉसिबल नाहीये. काही लोकांचा अंदाज वैविध्यपूर्ण असतो, इतका वेगळा असतो की त्यांच्या स्टाईलला पकडणं थोडं सोपं असतं. आता तुम्ही उदितजींचं उदाहरण दिलं. उदितजी, शानुदा यांच्या समोरच मी त्यांच्या नकला करत असतो आणि ते खूप एन्जॉयही करत असतात, कारण की त्यांना माहिती आहे की ह्याच्या मागे माझा कोणता आता चुकीचा ऑप्शन पण उद्देश काय आहे नाहीये. त्यांच्या जवळ जर एन्जॉय नाही केलं तर? नाही, असं काही नाहीये.
बघा, त्यांना आता नाही मला आवडलं लक्षात तर आहे, मला ओरडू शकतात, जेव्हा तो त्यांचा हक्क आहे. देशात 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्या हो. तेव्हा तुम्ही हे सांगितलं गाऊन की कोणाच्या नोटा, कोणाला किती नुकसान झाले, कोण 2000च्या नोटा शोधत होते. अच्छा, तुम्ही पण ते पाहिले का? अच्छा, म्हणजे हा, खूप व्हायरल मला झालं ते. वाटतं की लोकांनी पण पाहावे आता. डिमॉनिटायझेशन वाल्यांनी मला सांगितलं, ओ सोनू निगम वाह मुझको क्या डर है रे, एटीएम के ऊपर मेरा तो घर है रे, तू आजा रे. तर हे त्यांचं गाणं होतं. आणि मग कुमार सानू, हो आहा, काय करायला सांगता तुम्ही सर मला? हे काय चाललंय सगळं? हो आहा, किसी पे 2000 है के नहीं, बताओ मेरे यार है के नहीं, जिसने दिखाया मुझको, हाथों से छुआया मुझको, उसको खिलाऊंगा मैं मिष्टी दोही. परंतु सगळ्यात चांगलं त्यामध्ये होते कैलाश खेर. कैलाश खेरचं. ते सुट्टे शोधत आहेत. हो, सुट्टे. छुट्टा छुट्टा ढूंढा मैंने कितना छुट्टा, पर मिल ना पाया. ओ ढूंढा ढूंढा मैंने ढूंढा बूटा बूटा, पर मिल ना पाया. फिर मैं किसी दुकानदार से करवा के लाया 4 नोट, हाथों में फिर भी छुट्टे न थे. मैं कहता रहा उधर के 500 के छुट्टे दे दे, 500 के छुट्टे. 500 के छुट्टे दे दे, कम भी हो तो चल जाए. बस झालं. जसं 2015 मध्ये राधेमाला घेऊन एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती आणि आता ही अजानवर झालीये, तर तुमचं कधी पॉलिटिक्समध्ये यायचं मन करतं, किंवा आता कधी तुम्हाला संधी मिळाली तर याल? बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला मला. राधेमा कॉन्ट्रोवर्सीची पण गोष्ट क्लिअर होऊन जाईल तर हे चांगलं आहे, कारण की त्यावेळी हिंदू माझ्या मागे पडले होते. यासाठी मागे पडले होते कारण की तुम्ही राधेमाच्या सपोर्टमध्ये वक्तव्य केले होते. मी तुम्ही काय म्हणतो ते तुम्ही ऐका. म्हटले होते की त्या देवीचा अवतार नाही आहे. नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. पहिली गोष्ट तर ही आहे की पहिली गोष्ट ऐकून घ्या, राधेमा यांना मी कधी भेटलो नाहीये, ना माझं कधी बोलणं झालंय, ना मी त्यांना फॉलो करतोय. पहिली गोष्ट तर ही आहे. दुसरी गोष्ट ही आहे की कोणत्याही महिलेबद्दल कोणी जर टीव्हीवर येऊन मला ऐकायला मिळतंय, कोणी शिव्या देतंय, काय काय बोलतायत त्यांच्याबद्दल, ती माझी बहिणी असू शकते ना, ती तुम्ही असू शकतात, कोणीही. सभ्य समाजामध्ये कोणाला हे बोलण्याची, हे तर मी नाही रिपीट करणार, बट खूप घाणघाण खूप बोललं गेलं होतं त्यांच्याबद्दल. ॲज अ मॅन, एक पुरुष आहे त्या नात्याने, एक माणूस होण्याच्या नात्याने माझं हे कर्तव्य आहे की मी प्रत्येक त्या गोष्टीसाठी उभा राहील जिथे एका महिलेचा अपमान होतोय. परंतु भलेही मग सोनू, ती मी कोणी. तुम्हाला एक गोष्ट सांगू, राधेमांबद्दल मला जेवढी पण माहिती आहे, हो, चांगलं झालं तुम्ही त्यांना नाही भेटला. जो पण भेटतो त्यांना कुशीमध्ये उचलून घेतो. हे मला एका सिंगरने सांगितलं होतं. बघा, ही त्यांची पद्धत असेल, ते काही करू शकतात. मी त्यावर कमेंट नाही करणार आहे. माझा काही हक्क नाहीये, ना माझे काही मला बोलणं नाही पाहिजे त्याबद्दल काही. माझं हे म्हणणं आहे की एखाद्या महिलेचा तिरस्कार केला जातोय, तुम्ही हे कपडे घातलेत, ते कपडे घातलेत. कपड्यांच्या कारणाने मुलीचा तिरस्कार कराल तुम्ही? कोणत्या जगात राहताय तुम्ही? जर एखादी मुलगी कपड्यांच्या कारणाने स्पिरिच्युअल काय म्हणतात ते प्रूव्ह होऊन जाईल की किंवा मग असं होऊन जाईल की ह्या मुलीने जास्त कपडे घातलेत तर ही देवी आहे, तर हिने कमी कपडे घातले तर म्हणून ही देवी नाही आहे. हे तर फार चुकीचं आहे ना. तुम्ही या प्रकारे जगाला जज नाही करू शकत ना. माझं फक्त हेच म्हणणं होतं की, आणि त्यामध्ये मी खूप प्राऊडली बोललो होतो की आपल्या देशात आपण या अशा कल्चरमधून जातोय जिथे आपल्या देवी देवतांची
आपण जी काही पूजा करतो त्यामध्ये आपण इतके ओपन माइंडेड आहोत. ही तर प्रशंसा करतो मी आपल्या देशाची, आपल्या कल्चरची. यात मी आपल्या कल्चरला थोडीच कमी लेखत आहे, पण लोकांना समजायला म्हणजे इतकं स्ट्रॉंग फोर्सेस आहेत की या गोष्टीला सकारात्मक पद्धतीने घेण्याच्या. अरे हो यार, बरोबर तो बोलतोय हा. आपण तर इतके उंच आहोत. आपण संकुचित वृत्तीचे बनून का पाहतोय जेव्हा आपण इतके मोठे विस्तारित कल्चरचे आहोत. माझ्या बोलण्याचा अर्थ फक्त हाच होता. बाकी जेव्हा लोक नाही समजत तर का तुम्ही अशा गोष्टींमध्ये शिरतात? सोडून द्या ना. माझं जर असं असतं तर सर महात्मा गांधी नसते बनले, किंवा बुद्ध नसते बनले, महावीर नसते बनले. माझ्या मते प्रत्येक माणसाने आपल्याकडनं बेस्ट दिलं पाहिजे. मला हे नाही म्हणायचं की मला हे बनायचंय, मला ते बनायचंय, पण माझा पूर्ण हक्क पण आहे, माझं कर्तव्य पण आहे. जी गोष्ट मी चुकीची बघत आहे आणि मी स्वतःमध्ये बदल करत असतो, तसं मी समाजामध्ये बाहेर पण त्याच्यामध्ये नजर टाकू. मी भांडत नाही. मी कोणी आक्रमक व्यक्ती, अग्रेसिव्ह नाहीये की हे करून टाकलं आम्ही, ते करून टाकू, आम्ही फतवा करून टाकू. मी असं नाहीये. मी एक गोष्ट सांगत असतो. त्या गोष्टीला तुमच्यामध्ये जर बुद्धी आहे तर तुम्ही त्या सांगितलेल्या गोष्टीला समजाल आणि चांगल्या वेने घ्याल त्याला. जर तुमच्यामध्ये बुद्धी नाहीये, जर तुम्ही संकुचित वृत्तीचे बनाल, तुम्हाला स्वकेंद्री बनायचं आहे, मग तुम्ही स्वतःचेच अपराधी असाल. त्याचा अपराधी मी नाहीये. एकदा अग्निपथचं गाणं गाऊन दाखवा ना, अभी मुझ में कही. गाऊन दाखवा एक वेळेस अग्निपथचं गाणं मला. अभी मुझ में कहीं बाकी थोड़ी सी है जिंदगी, जगी धड़कन नहीं, जाना जिंदा हूँ मैं तो अभी. कुछ ऐसी लगन इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा, अब है सामने, इसे छू लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा, खुशियाँ चूम लूं या रो लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा. सोनू, खूप सारे प्रश्न तुम्हाला विचारले, खूप सारे आरोप लावले तुमच्यावर. कडू आरोप, गोड आरोप. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालत मध्ये आजच्या जज, सुप्रसिद्ध सिंगर मालिनी अवस्थी यांचा निर्णय आजच्या खटल्याबाबत. आणि आता वेळ आहे आपकी अदालत मध्ये आजच्या जज मालिनी अवस्थींच्या निकालाची. सोनू निगमवर जे आरोप लावले त्यांच्या स्पष्टीकरणावर आजच्या जज मालिनी अवस्थी यांचा निकाल. न्यायालय हे मान्य करतं की आरोपी सोनू निगमजीवर आज जे आरोप लावले गेले त्यांनी त्या सगळ्या आरोपांवर आपली स्वतःची बाजू मोठ्या ताकदीने, खूप स्पष्ट वक्तेपणाने आणि सशक्त तर्कांसोबत केली. अदालत आज तुम्हाला एक काम देत आहे की तुम्ही जनजागृती मुद्द्यांसोबत जोडलेले आहात, तुम्ही इतके लोकप्रिय आहात, तुम्ही एक विलक्षण कलाकार आहात, तर तुम्ही त्या उंचीचा वापर जनजागृतीशी जोडलेल्या मुद्द्यांसाठी करावा, जेणेकरून जनता तुमच्याशी जुळेल आणि सर्वसमावेशक गोष्टी देशाच्या हितापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. थँक्यू सो मच. मला विश्वास आहे की सोनू निगम याच हिमतीने आपली गोष्ट जनतेच्या समोर सांगत राहतील, मुद्द्यांना उठवत राहतील आणि आपल्या सुरांनी, आपल्या गायनाने देशाच्या जनतेचे मन जिंकत राहतील. आजचा खटला आपण इथेच संपूयात. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी पुन्हा भेट होईल नवीन व्यक्तिमत्वांसोबत. तोपर्यंत नमस्कार.